मेफाड्रॉन अर्थात एमडीची पुडी हातात घेऊन तिचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल करणाऱ्या टिप्पर गँगच्या दोघांना गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकाने पकडले आहे. या दोघांकडून 20 ग्रॅम वजनाचा 1 लाख रुपयाचा एमडी साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. निखिल बाळू पगारे वय वर्ष 29 राहणार पाथर्डी फाटा, कुणाल उर्फ घार्या संभाजी घोडराजे वय वर्ष 22 राहणार उत्तमनगर सिडको अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत. संशयितांनी मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल केला होता. त्यात कारमधून प्रवास करताना संशयितांनी हातात एमडी पावडरची पुडी घेतली होती. याच काळात शहरातील शिंदे गावात एमडीचे 2 कारखाने उघड झालेले. वडाळा गावात एमडी विक्रेत्या महिलांसह दोघांना अटक केलेली, तर सामणगाव एमडी प्रकरणातील संशयितांची धरपकड केली होती. त्यानंतरही संशयितांनी सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल करीत अप्रत्यक्षरित्या पोलिसांना आव्हानच दिले होते. त्यानंतर गुन्हे शाखा युनिट 1चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास केला असता निखिल व कुणाल या दोघांना पकडले. दामोदर नगर परिसरात कारवाई करत त्यांच्याकडून पोलिसांनी 20 ग्रॅम एमडीचा साठा जप्त केला आहे. तसेच त्यांच्या विरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांचाही तपास अंमली पदार्थ विरोधी पथक करीत आहेत. याबाबत पोलीस निरीक्षक विजय डमाळ यांनी अधिक माहिती दिली. नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब यांनी नाशिक शहर हे अंमली पदार्थ सेवनमुक्त करण्याचे धोरण अवलंबिलेले आहे आणि त्या अनुषंगानेच त्यांनी अंमली पदार्थ विक्री करणारे, सेवन करणारे इसमांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने आमच्या गुन्हे शाखेचे सगळे अंमलदार त्याबाबतच्या विक्री करणाऱ्या इसमांच्या विरुद्ध बातमी काढत होते. त्यात आमच्या गुन्हे शाखेचे युनिट 1चे अंमलदार मिलिंद परदेशी ज्यांना दिनांक 17 रोजी बातमी मिळाली की टिप्पर गँगमध्ये पूर्वी कार्यरत असलेला सराईत गुन्हेगार निखिल बाळू पगारे हा त्याचा साथीदार कुणाल घोडेराव याच्यासह अंमली पदार्थ एमडी हा विक्री करत आहे आणि तो विक्री करण्याकरता दामोदर नगर पाथर्डी शिवार या ठिकाणी येणार आहे. त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ रितसर कारवाई करून त्यावर सापळा रचून निखिल बाळू पगारे आणि कुणाल घोडेराव या दोघंही इसमांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यामध्ये आम्हाला 20 ग्रॅम एमडी अंमली पदार्थ मिळून आला. तो सरासरी अंदाजे 1 लाख रुपये किमतीचा आहे. त्यावर आम्ही या दोन इसमांवर एनडीपीएस कायद्याअंतर्गत इंदिरानगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदरचा हा एमडी पदार्थ या गुन्हेगारांनी कुठून आणलेला आहे, काय यांनी याचे आणि कोणाकोणाला विक्री केली आहे ह्याच्या पाळेमुळे खणण्याकरता सदरचा गुन्हा हा आमच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडे तपासाकरता दिलेला आहे. सदर या गुन्ह्याच्या अनुषंगाने आम्ही गुन्हे शाखा युनिट 1 आणि अंमली पदार्थ पथक संयुक्त तपास करून ह्या इसमांकडे हा एमडी पदार्थ कुठून आला याच्या शेवटच्या मुळापर्यंत जाणार आहोत. हा जो निखिल बाळू पगारे जो आहे याच्यावर यापूर्वी आम्ही यांनी एक देशी पिस्तूल त्यांनी आणले होते आणि ते देशी पिस्तूल आम्ही त्याचा साथीदार मोहम्मद सय्यद याच्याकडे मिळाले होते. तर त्यातही हा पाहिजे आरोपी आहे. आम्ही यालाही त्याच्यामध्ये अटक करणार आहोत. मी याद्वारे हे नाशिककरांना सांगू इच्छितो की नाशिक शहरामध्ये एक छोटे मोठे विक्री करणारे कोणीही जरी अंमली पदार्थ विक्री करणारे, सेवन करणारे कोणी असेल तर त्यांच्यावर यापुढे कडक कारवाई केली जाणार आहे. नाशिक हे पूर्णपणे एमडी मुक्त करण्याचे आम्ही धोरण अवलंबिलेले आहे. तरी यामध्ये इथून पुढे नाशिकमधील नाशिककरांना सांगू इच्छितो की कोणी जरी आपल्याला कुठेही एमडी पदार्थ किंवा अंमली पदार्थ विक्री करणारा जर कोणी काही माहिती मिळाली तर तात्काळ आम्हाला ती माहिती द्यावी. त्याच्यावर आम्ही कडक कारवाई करू. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे, गुन्हे शाखा वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, हेमंत नागरे, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार शरद सोनवणे, महेश साळुंके, योगीराज गायकवाड,
धनंजय शिंदे, रमेश कोळी, पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी, पोलीस अंमलदार विलास सारोस्कर, राहुल पालखेडे, जगेश्वर बोरसे, अमोल कोष्टी, नितीन जगताप, राजेश राठोड, मुख्तार शेख, आप्पा पानवळ, अनिरुद्ध येवले, किरण शिरसाट आदींनी केली आहे. जागर महाराष्ट्र न्यूज साठी अविनाश शिरसाट.